मंत्रालयातील लाच प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ प्रचंड अडचणीत सापडले आहेत. आपल्या लिपिकानं केलेल्या प्रतापामुळे झिरवळांच्या मंत्रिपदावर मोठं संकट आलंय. अशातच काल या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बैठक घेत झिरवळांवर तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. काही मोजक्या नेत्यांच्या समोर झिरवळांना कडक शब्दामध्ये समज देताना सुनेत्रा पवारांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. नेमकं सुनेत्रा पवारांनी झिरवळांकडे आपली नाराजी व्यक्त करताना काय म्हटलं, झिरवळांच्या राजीनाम्याच्या विषयाचं नेमकं आता काय झालंय आणि याबाबत देण्यात आलेले चौकशीचे आदेश नेमके कोणते आहेत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. शिवाय आमचं नवं व्हॉट्सॲप चॅनेल सुद्धा सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या नवीन अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या ह्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सॲपवर फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल. मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती सामनं खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. झिरवळांचे लिपिक राजेंद्र ढेरंग यांना 35,000ची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर झिरवळांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झाली. अजितदादांच्या निधनानंतर पक्षावर आलेलं हे पहिलंच मोठं आव्हान असून सुनेत्राताई या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड नाराज असल्याची माहिती मिळते. खरं पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की हे लाच प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री झिरवळ हे काही दिवसांसाठी नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी अखेर सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. यावेळी असल्या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं सांगत सुनेत्रा पवारांनी मोजक्या नेत्यांच्या समोर झिरवळांना खडसावलं. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी असा थेट इशारा देत प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याची यापुढे तातडीनं खबरदारी घ्या अशा सूचना सुद्धा सुनेत्रा पवारांनी झिरवळांना दिल्याचं समजतंय. शिवाय सुनेत्रा पवारांनी समज दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना झिरवळांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी चौकशीच्या आदेशांसंदर्भातली माहिती दिली आहे. मंत्रालयामध्ये घडलेला प्रकार हा कलंक लावणारा आहे. लाचखोरी प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होईलच. आरोपींची चौकशी सुरू झाली आहे. लाचखोरीच्या प्रकरणाबद्दल मला कल्पना नव्हती. सुनेत्रा पवारांकडून सखोल चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणी अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवळांनी दिली. त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपण असं म्हणू शकतो की यामुळे तुर्तास तरी झिरवळ यांच्या राजीनाम्याचा जो प्रश्न आहे तो होल्डवर गेलेला आहे. व्हिडिओच्या शेवटाकडे येताना आपण एकदा थोडक्यात पाहूयात की हे प्रकरण नेमकं काय आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळांचे लिपिक राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली. यापैकी 35,000 रुपये स्वीकारताना ढेरंग यांना एसीबीच्या पथकानं पकडलं, रंगेहात पकडलं. तेव्हा या खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळांच्या एकूण प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पक्ष अडचणीत आला आणि आता त्यांच्या डोक्यावर चौकशीची टांगती तलवार आहे आणि त्यानंतर कदाचित राजीनाम्याची सुद्धा. दरम्यान झिरवळ यांना सुनेत्रा पवारांनी कडक शब्दात दिलेली तंबी, चौकशीचे आदेश, यातून नेमकं काय निष्पन्न होणार, या प्रकरणाचा छडा नेमका कधी आणि कसा लागणार आणि आपल्याच कार्यालयामध्ये असले प्रकार होत असताना सुद्धा याची कल्पना एखाद्या मंत्र्याला खरंच नसू शकते का आणि चौकशीनंतर तशी वेळ आल्यास झिरवळांना राजीनामा द्यावा लागणार का? सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळातला हा पहिला झिरवळांचा राजीनामा ठरणार का? तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी, त्याविषयीच्या प्रतिक्रियांविषयी, सुनेत्रा पवारांच्या भूमिकेविषयी नेमकी काय मतं, काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.